नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लोणी स्टेशन परिसरातील पानटपरीवर रात्री 2 वाजता धागडधिंगा. सुदैवाने तरुणी थोडक्यात बचावली. पोलीस प्रशासन काय कारवाई करणार? लोणी स्टेशन येथून घोरपडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेली एक पानटपरी रात्री उशिरापर्यंत सुरू असते. या टपरी जवळ मध्यधुंद तरुणांची गर्दी होत असून शिवीगाळ, वादावाद, मारामाऱ्या आणि धिंगाणा हा नित्याचाच प्रकार बनल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. शनिवारी दिनांक 27 रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास टपरीजवळ पुन्हा एकदा मोठा गोंधळ झाला. या वादादरम्यान दुचाकीवरून आलेल्या काळा शर्ट घातलेल्या एका तरुणाने एका तरुणीला जोरात धक्का दिल्याने ती खाली पडली. तिचे डोके जवळील पायऱ्यांवर आपटले नाही. हे तिचे दुर्दैव म्हणावं लागेल, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. त्याचवेळी पांढरा शर्ट घातलेला एक तरुण संबंधिताच्या पाया पडून माफी मागत असल्याचंही दिसून येत आहे. हा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र घटनेचा अंगावर शहार आणणारा थरारक व्हिडिओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागला आहे. लोणी स्टेशन परिसरातील समृद्धी बिल्डिंग जवळील ही पानटपरी रात्री उशिरापर्यंत सुरू असते. टपरीचे शटर बंद असले तरी ग्राहक आल्यावर ते उघडून सिगारेट, तंबाखू, पान आदी वस्तूंची विक्री केली जाते. परिसरात वारंवार होणाऱ्या गोंधळामुळे महिलांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आणि रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच पोलीस प्रशासन कारवाई करणार का, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. संबंधित पानटपरीवर नियमानुसार कारवाई करून रात्री सुरू असणारे हे प्रकार थांबवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.